इच्छा आणि अपेक्षा मर्यादित असल्या की स्वाभिमान विकायची वेळ येत नाही. मानवी नात्याचा सर्वात मोठा शत्रू कोणी असेल तर तो गैरसमज. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानानं लहान राहणं कधीही चांगलं. मदत ही अशी बाब आहे, केली तर विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, तर लोक देवात पण चुका काढतात. ज्याला आयुष्याची किंमत कळली तो आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला सुवर्ण संधी समजतो. आपण जीवन किती जगलो यापेक्षा आपण जीवन कसे जगलो हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डी खेळाप्रमाणे असतात. यशाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमचे पाय पडायला सुरुवात करतात. देह सर्वाचा सारखाच असतो, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात स्वतःला असे बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील, पर्याय म्हणून नाही. आयुष्यात कधी स्वतःला कुणापेक्षा कमी समजू नका आणि कुणापेक्षा श्रेष्ठही समजू नका. स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणं. घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्याच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर साबूत राहते, पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. आपल्या चुका मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिंमत पाहिजे. सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं तर दुःख माणसाच्या ध्येयाची. दोन्ही परीक्षामध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता समोरच्याला सांगणं हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एक, तो म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून द्या. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण फक्त अर्जुनालाच सांगितली. जसा सांगणारा असावा लागतो तसंच ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. मनातलं जपणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप याशिवाय मोठा ज्योतिष कोणीच नाही. अहंकार आणि संस्कारात एवढाच फरक असतो की अहंकार नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, तर संस्कार नेहमी स्वतःला झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो. जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. आपण जीवनात काय मिळवलं याच्यावर कधीही गर्व करू नये, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर सर्व प्यादे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. लाखो लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी लाखो लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं.